आम्ही काय केले हे विचारणाऱ्यांनी गावोगावी जाऊन केलेली विकासकामे पाहावीत. संजय काका पाटील. जनतेसाठी आम्ही काय केले असे विचारणाऱ्या विरोधकांनी जिल्ह्यातील गावागावात जाऊन केलेली विकासकामे पाहावीत, असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केले. मिरज ग्रामीण भागातील वड्डी, म्हैसाळ, विजयनगर, नरवाड, बेडग्राग, लिंगणूर आणि खटाव या गावात प्रचार दौऱ्यादरम्यान आरग येथील प्रचारसभेत ते बोलत होते. पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे, सुशांत खाडे, आरगचे सरपंच डॉक्टर अनिल कोरभू, बेडग सरपंच उमेश पाटील, वड्डी सरपंच महेंद्रसिंग शिंदे, विजयनगर सरपंच नंदकुमार कोरे, नरवाड सरपंच मारुती जाधव, लिंगणूर सरपंच पिंटू पाटील, खटाव सरपंच रावसाहेब बेडगे, ज्येष्ठ नेते अभिनंदन सलगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मयूर नाईकवाडे, उमेश हारगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते. संजय काका पाटील म्हणाले, विरोधक आम्ही काय केले असे प्रश्न विचारत आहेत. निवडणूक आल्यावरच जे मतदारसंघात जातात त्यांना आम्ही केलेली विकासकामे काय दिसणार. त्यांच्या 35 वर्षातील काळातील निधीपेक्षा आम्ही गुणिले निधी आणला आहे. मतदारसंघातील बहुतेक प्रश्न आम्ही सोडवले आहेत. विरोधकांनी डोळे उघडून त्यांनी पाहावे, म्हणजे त्यांना जिल्ह्यात झालेला बदल दिसेल. लोक हुशार आहेत, त्यांना विरोधक काय आहेत ते माहीत आहे. प्रचंड विकासाची कामे आम्ही केली आहे. पाणी, रस्ते, महामार्ग, विविध योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. येणारा काळ सुवर्ण काळ असणार आहे. मिरज तालुक्यातील जनता निश्चितपणे भाजपाला, मोदींना आणि मला साथ देणार आहे, असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला. अरे माणसांच्या वेळेला कॅळेला पडा तेव्हा असं प्रेम मिळतं. भाग्य आहे माझं सुरेश भाऊंचं. काय मतदारसंघामध्ये पैसे आणले सुरेश भाऊंनी. प्रचंड विकास केला त्या माणसानं. भान असणारी माणसं आहे आम्ही. काय तुम्हाला दिलं, ही गावातली प्रमुख माणसं आहे. तुम्हाला सांगितलं येणार आहे आणि तुम्ही वाट बघत बसला. अरे आणि याच्यापेक्षा काय पाहिजे. तुमची कृपा, तुमचे आशीर्वाद, तुमची शक्ती, हे भांडवल आहे आमचं आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. म्हैसाळ योजनेच्या बाबतीमध्ये आपण प्रधानमंत्र्यांच्याकडनं 2100 कोटी रुपये आणले. अहो विठ्ठलदाजींनी ती योजना घातली 81 साली. पूर्ण करायला मला प्रधानमंत्र्यांनी 2100 कोटी रुपये दिले आणि ही योजना पूर्णत्वाला नेली.